नमस्कार. आज आपण पाहणार आहोत साधी, सोपी पण तितकीच चविष्ट अशी टिफिन रेसिपी. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. फक्त पाणी ॲड करताना काय करायचं आहे की थोडं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. आणि जरी गुठळ्या तयार झाल्या तर काय करायचं आहे, गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि एकदम असं पातळ बॅटर तयार करायचे आहे. त्यानंतर ह्या मिश्रणावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट साईडला ठेवायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत. तर इथे मी काय केलेलं आहे, एक छोटंसं गाजर आहे ते किसून घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि छोटा कांदा इथे कट करून घेतलेला आहे. तसेच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्या सर्व भाज्या आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत. भाज्या टाकल्यानंतर जर हे मिश्रण घट्ट वाटले तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर ॲड केलेली आहे, ऑप्शनल आहे, नाही ॲड केली तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं पातळ मिश्रणाचे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आहे. आणि मला इथे असं वाटतं की चमच्याने हे मिश्रण ओतण्यापेक्षा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर फुलपात्राने मिश्रण ओतले तर काय होतं की एकदम परफेक्ट असं इथे डोसा तयार होतो. तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्ट वाटेल तसं तुम्ही इथे डोसा तयार करू शकता. मध्यम ते कमी आचेवर हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, हाय फ्लेमवर डोसा भाजायचा नाही आहे. तर इथे पाहू शकता 2 मिनिटानंतर डोस्याची जी वरची बाजू आहे ती कोरडी झालेली आहे. तर आपण साईडने थोडंसं तेल लावणार आहोत आणि वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि डोशाच्या कडा सेल करून डोसा पलटी करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट असा तांदळाच्या पिठाचा डोसा इथे तयार झालेला आहे. तर डोशाला जाळही खूप सुंदर आलेली आहे आणि भाज्या ॲड केल्यामुळे कलरही खूप सुंदर आलेला आहे. असा कलरफुल असा आपला डोसा इथे तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे इथे सर्व डोसे इथे मी तयार करून घेणार आहे. इथे फक्त 2 महत्त्वाच्या टिप आहेत, ते म्हणजे आपण जे बॅटर तयार करणार आहोत ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पातळ करून घ्यायचे आहे आणि आपण जो तवा वापरणार आहोत तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे. सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला डोसा एकदम परफेक्ट तयार होतो. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता किंवा भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. ह्या टिप्स वापरून जर तुम्ही डोसा तयार केला तर तुमचाही डोसा एकदम जाळीदार व परफेक्ट असा डोसा तयार होईल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की डोसा कसा तयार झालेला आहे. डाळ तांदूळ न भिजवता अगदी अर्ध्या तासात रव्यापासून तयार होणारा इन्स्टंट असा रवा डोसा आपण बनवणार आहोत. खूप वेळा काय होतं, आपल्याला चटपटीत असा वेगळा पदार्थ तर बनवायचा असतो, पण काय पाहिजे असतं आपल्याला, कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारा पदार्थ पाहिजे असतो. तर रवा डोसा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हा डोसा बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. घरातील कोणती 1 वाटी घ्यायची, ती सेट करायची आणि सर्व जिन्नस आपल्याला त्या वाटीने इथे मोजून घ्यायचे आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे, अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही इथे सर्वात महत्त्वाची टिप आहे की दही आपल्याला आंबटच घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, कोणतंही पीठ वापरू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण दही घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे, त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये ह्या मिश्रणाची फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे. जर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं वापरलं तर तुमचं एकाच बॅचमध्ये ह्या मिश्रणाची फाईन अशी पेस्ट तयार होईल. तरी मी ते 2 बॅचेसमध्ये याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर 10 ते 15 मिनिट आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे. सपोज नाही भिजून दिलं, लगेच इन्स्टंट केलं तरीही डोसे व्यवस्थित असे तयार होतात. तर इथे मी 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त पातळही नसावी आणि खूप जास्त घट्टही कन्सिस्टन्सी नसावी. त्यानंतर इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे. तुम्हाला खाण्याचा सोडा नसेल वापरायचा तर इनो पावडरही इथे अर्धा चमचा तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तरी तसे डोसे केले तरीही चालतील, पण सोडा वापरल्यामुळे काय होतं की छान अशी जाळी येते आणि आपला जो डोसा तयार होणार आहे तो एकदम एकसारखा असा हलका फुलका तयार होणार आहे. आणि एकाच डायरेक्शन हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण. तसंच या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ठेवायची आहे आणि एकाच डायरेक्शनने सोडा टाकल्यानंतर यामध्ये व्यवस्थित असे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे.
तर डोसा बनवण्यासाठी एक तवा मी गरम करून घेतलेला आहे आणि पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले. असं केल्यामुळे काय होतं की तवा जर जास्त गरम झाला असेल तर पाण्याच्या टेम्परेचरमुळे तो लेवलला येतो आणि आपले जे डोसे तयार होणार ते एकदम छान असे तयार होतात. ह्या तव्यावर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकसारखं पसरून व्यवस्थित असा डोसा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. असा डोसा एकदा तव्यावर घातल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिट डोसा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला डोसा पलटी करायचा नाही. 3 ते 4 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हा डोसा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 3.5 मिनिटानंतर इथे बघू शकता आपली जी वरची बाजू आहे ती थोडीशी सुकल्यासारखी दिसत आहे आणि डोशाला गोल्डन रंग आलेला आहे. म्हणजे डोसा आपल्या इथे परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर इथे मी डोसाचं बॅटर टाकण्याआधी इथे तव्याला तेल वगैरे लावलेलं नाहीये कारण की छान डोसा निघतो. पण जर तुम्हाला वाटलं तुम्ही जर पहिल्यांदाच करत असेल तर थोडंसं तव्याला तेल लावा म्हणजे काय होईल डोसा व्यवस्थित असा तव्यावरून निघेल. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा डोसा तयार झालेला आहे. म्हणजे आपण डाळ तांदूळ भिजवून जसा डोसा तयार करतो ना माझ्या मते त्यापेक्षा खूप सुंदर असा इथे डोसा तयार झालेला आहे. जर तुम्हाला अजून डोसा कुरकुरीत हवा असेल तर अजून 1 ते 2 मिनिट आपल्याला मंद आचेवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे आणि मग यापेक्षा अजून कुरकुरीत हा डोसा तयार होणार आहे. तर इथे डोसा भाजून झाल्यानंतर यावर तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता त्यामुळे डोस्याला अजून छान चव येते. इथे मी लावलेलं नाहीये पण तुम्ही लावू शकता. तर सेम पद्धतीने इथे मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे. तर या डोस्यामध्ये तुम्ही बटाट्याची भाजी घालून इथे तुम्ही मसाला डोसा म्हणूनही खाऊ शकता किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता. जर तुम्ही पहिल्यांदा डोसा बनवत असाल पण मी सांगितलेल्या पद्धतीने बनवला म्हणजे मी सांगितलेले प्रमाण जर तुम्ही ॲक्युरेट घेतलं तर तुमचा डोसा एकदम परफेक्ट असा तयार होईल. ते सर्वात महत्त्वाची टिप आहे की प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आणि दही हे आंबटच दही घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू. मला कमेंट करून नक्की सांगा की डोसे कसे तयार झालेले आहेत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.